हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आता माहेरकडचा म्हणजे तिसरा चौथा दिवस आहे आज। आणि मेन म्हणजे ना आज आम्ही मसवडला चाललोय, कारण आम्हाला काही घ्यायचं असेल आता इकडनं सासरी जायचं म्हटलं की सासरकडचे लगेच विचारतात ना, काय घेतलं आईनं, काय घेतलं वडिलांनं, भावानं दिवाळीला काय घेतलं, असं विचारणं सुरूच असते। त्याच्यामुळे खाली हात तर लावू शकत नाही। त्यानंतर मी माझ्या आईला म्हटलं होतं की काही नको घेऊ, कारण आधीच तिची परिस्थिती एवढी गरीब आहे, त्यात मी अजून काहीतरी घ्या। त्याच्यामुळे पण ती म्हटली नाही घेच वगैरे म्हणते। मागच्या वर्षी पण तिनं मला दिवाळीला पैंजणच घेतलेलं होतं, म्हणजे असंच आधीचं देऊन दुसरं घेतलं होतं काही पैसे घालून। पण ते चांगलंच आहे, 1-2 महिनेच वापरला असेल आणि लगेच गळतं, कारण माझे पाय छोटे आहेत त्याच्यामुळे राहत नाही, लगेच गळतं। मग ते आता इतकं कळतंय की मग तिला म्हणत होते की हेच कट करून आणूया, पण ती म्हणते नको नवीनच घे, कारण नवीन कसं दिसतं, जुनं जर कट करून घेतलं आणि दुसरं काही घेतलं ना तर ते एवढं दिसत नाही, पण नवीन जर आपण एखादी गोष्ट केली ना तर ती दिसते की नाही ही घेतली म्हणून। पण आम्हाला काही घ्यायचं असेल ना खूप लांब जावं लागतं, त्याच्यामुळे नको वाटते इथून घर सोडून कुठंच जायला। आता असं दमणमध्ये असेल तर कसं अर्ध्या किलोमीटरवरती आपल्याला सगळ्या गोष्टी मिळून जातात, तसं इथं नाही। आता इथं जर आम्हाला काय घ्यायचं असेल तर 15, 16, 17 किलोमीटरचं अंतर पार करून मसवडला जावं लागतं। मसवडशिवाय दुसरं कुठंच नाही। मार्डी आहे मीडियम असं म्हणजे थोडंसं व्यवस्थित आहे, तिथं थोडं बऱ्या गोष्टी भेटतात, पण ज्वेलर्स वगैरे नाही असलं काही नाही आहे। त्याच्यामुळे मग काही पण जर घ्यायचं असेल ना तर डायरेक्ट मसवडला जावं लागतं, त्याच्यामुळे नको वाटतं। जवळ असं असेल तर बरं वाटतं, लांब म्हटलं की नको वाटतं, कुठं जायला नको। गावाकडे तर ऊन असतं सगळंच, नकोच वाटतं घरातून निघायला। आणि त्यात अजून एक म्हणजे रात्री रातपाळी होती, त्याच्यामुळे वहिनी भिजवायला गेलेली, डायरेक्ट सकाळी आली आणि सकाळी येऊन तिनं घरचं केलं। गावाकडे कसं आहे, तुम्ही रात्री कितीही काम करा, रात्रीचं जागं राहा, तरी तुम्हाला दिवसा झोपता येत नाही, दिवसा तुम्हाला कामच करावे लागतात। आणि त्याच्यामुळे मग तिनं तिकडनं आली, स्वयंपाक वगैरे केला, घरचं आवरलं ना आता 9:30 वाजता आम्हाला जायचं आहे मसवडला। तिला तर आरामच नाही अजिबात, त्याच्यामुळे आता तिला पण तरीही तिचं लाडक्या बहिणीचं पैसे काढायचे आहेत, कारण बरेच जण म्हणतायत रिटर्न जातील, काय झालाय प्रॉब्लेम। त्याच्यामुळे मग ती म्हटली नाही माझं आपलं काढून आणूया, म्हणजे आपलं तेवढंच होतील। तर आता काय माहीत बघू, जाणार आहे। जाऊन आली ना मग आता बघते काय घेते, कारण काही घ्यावं असं तर वाटत नाहीये, पण घ्यावं म्हणजे इकडनं सासरी जायचं म्हटलं की काहीतरी द्यावं लागतं, तसं नको वाटते मला। कारण प्रत्येक वेळी आमची आईच घेते, माझा भाव काही घेत नाही, कारण त्याची काही एवढी कमाई नसती, त्याच्यामुळे काही घेत नाही। अगदी 1 रुपयाची चॉकलेटसुद्धा तो आणत नाही, सगळंच आईच करते आपलं तिच्या कमाईतनं। ती तरी किती कमवणार एकटी, वडिलांना तर काही करता येत नाही, त्याच्यामुळे एकटी किती कमवणार आहे ती। त्याच्यामुळे नको वाटतं मला, असं वाटतं कशाला उगाच त्यांना ताप। पण तरी घीच माझ्या मागे लागली, नाही घीच तर आता घेते, बघू काय घेते आता। तर इथे भरपूर पैंजण होते, आवडले पण होते, पण सगळ्यांचा नंबर हा 10:30चा होता आणि माझी जी आत्ताची पैंजण आहे ना ती 11ची होती। मग 10:30 पासून 11 व्हायला काहीच वेळ लागणार नव्हता, त्याच्यामुळे मग माझी वहिनी म्हणली की रुद्रसाठीच काहीतरी घे, चेन वगैरे, आणि तुझे जे पैंजण आहे तू जास्त वेळ घातलेलं पण आहे, त्याच्यामुळे ते तू कट करून घे। त्याच्यामुळे मग आम्ही ते थोडंसं कट केलं आणि पॉलिश केलं, मग ते नव्यासारखं झालं। आणि तिकडनं आल्यानंतर मला थोडासा ढाळा वगैरे पाडायचा होता, आणि जे की मला पहिल्यापासून आवडतंही हे काम करायला आणि जमतं सुद्धा। पण इथं मुलं ना व्हिडिओ काढत होती, कारण आमच्याकडे व्हिडिओग्राफर नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं, आणि करडांना सुद्धा थोडंसं टाकलं। ही जी सगळी कामं आहेत ना लग्नाच्या आधी भरपूर करायची, पण लग्नाच्या नंतर सवय सुटली, त्याच्यामुळे आता करताना अवघडल्यासारखं तर अजिबात होत नाही। पण घरचे एवढे जास्त करू देत नाही, कारण ते म्हणतात तू 2 दिवसासाठी आली तर निवांत आराम कर। तर आताच आलो आम्ही, आल्यानंतर थोडंसं ढाळा वगैरे पाडायचं होतं शेळ्यांना, कारण नाही घरी। आणि वहिनी तर आली, खाली उतरली आणि पायपा घेऊन पळाली, कारण तिकडं भिजवायचं चालू आहे, त्याच्यामुळे ह्यांची कामं चालू असतात, त्याच्यामुळे गावाला येऊन पण आमचा काही फायदा नसतो, आम्हाला करमतच नाही, सगळी जती कामं करत असतात। तर रुद्रासाठी ही चेन घेतली, म्हटलं नको पैंजण, म्हटलं तो घालेला आहे तोपर्यंत, त्याच्यामुळे माझ्याकडे होतं पण नवीन, मग म्हटलं कशाला गरज आहे। आणि ही अंगठी मी घेतली वहिनीसाठी, तिला कधी काही घेत नाही, तर म्हटलं चला वहिनीला कधीतरी, कारण तिने नवीन आणली होती 500 रुपयाची मुंबईतून येताना, तर ती भिजवताना परवाच्या दिवशी भिजवत होती, परवाच्या दिवशी तर दाऱ्यावरती होती, ती
असं माती वाढताना तिची कुठं गेली दारात माहीत नाही, हरवली. आणि ती इतकी तिचं मन तुटतंय की मी घेतली आणि माझी हरवली. म्हणून मग तिच्यासाठी घेतली. म्हटलं चला माझ्याकडून तिच्यासाठी काहीतरी. अशी बटरफ्लायसारखी छोटीशी आहे शेप, पण छान आहे, आवडली मला. तिला आवडली होती म्हणून म्हटलं चल तुला हीच घेऊया. माझ्याकडे तर आहे चांदीचे सोन्याचे, त्याच्यामुळे मला गरज नाही, तिच्यासाठी घेतली. बाकी एवढंच घेतलं, काही नाही. कारण खूप झालं हे, खूप वाईट वाटतं खरं तर. कारण ना इकडं आलं ना खूप काय काय शिकायला भेटतं. बघा आता आई सकाळपासून दाऱ्यावर आहे, काही पोटाला आण नाही. तर मी म्हणते मी जाते तिला जेवण वगैरे घेऊन, तर मला जाऊ दे ना वहिनी म्हणते. मी गेली तर रुद्र मागेल, लांब आहे इथनं 2.5-3 किलोमीटर असेल, मग चालत जा या, लांब आहे. मग रुद्र वहिनी म्हणते वड्यात नाही जायचं, नको जाऊ. आता कसं होते काय माहीत, आईला कोण भाकरी देते. कारण ते दोघंजण तर आता शेतात, इकडं खालच्या शेतात गेले, आई इकडं वरच्या शेतात गेली. त्याच्यामुळं तर आता बघू. त्याच्यामुळे मग मला इथं करमत नाही, कारण आता दिवसभर एकटंच बसायचं, कोणी नसतं घरी. त्याच्यामुळे मग ती सकाळी 8-9 वाजता घरातून निघून जातात. त्याच्यानंतर डायरेक्ट ते संध्याकाळी 6-7-8 वाजता येणार. तोपर्यंत कोणच नाही. मग आपल्याला उगाच बसायचं. लग्नाच्या आधी असं नव्हतं, काही पण कामाला न्यायची मोरं वडून, चल शेतात चल भिजवा इकडे तिकडे. पण आता कोणी नेत नाही, म्हणतात ना, म्हणजे पाहुणे होऊन जातो, त्याच्यामुळे कोणी पण नेत नाही. इथं पण नाही, आणि सासरी पण मला कोणच रानात नेत नाही. सासरची पण म्हणतात घरचंच कर तू, कारण रुद्र लहान आहे ना, मग लहान मुलांना कुठं उन्हात न्यायचं. आणि मी नाही, माझ्याशिवाय तो एक क्षणच राहत नाही कुणात पशीच. त्याच्या पप्पाकडे राहील थोडा तासभर, त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्यांच्यासोबत पण जास्त नाही राहत. तर चला आता जे असतं, जसं त्याचं नशीब ज्याने त्याने ते भोगायचे असतात, तसं असतं. तर चला आता आम्हाला शेरडं राखायचे आहेत, कारण शेरडं सोडली तिकडं आहे, चरतायत. ढाळा पाडला होता आता, कारण इथली झाडं आम्ही तोडत नाही, कारण सावली आहे, माळा तर घर असल्यामुळं मग सावली पाहिजे. पण आता ऑप्शन नव्हता. आईपर्यंत, आई कधी यायची जेवायची कधी, तोपर्यंत म्हटलं थोडी मोहरं सोडावी. ती वडिलांनी सोडलीत माझ्या, पण त्यांना कुठं जाता येत नाही, कारण ह्या त्यांचे पूर्ण ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेस ते पूर्ण मोडलं होतं, त्यामुळे जास्त काम नाही करता येत. फक्त आपलं उठबस थोडंफार असं करावं लागतं, जास्त नाही. तर चला आता शेळ्या राखायच्या थोडा वेळ, मग आई येईल तेव्हा मग तिचं ती घेऊन जाईल शेळ्या. वहिनीचा जो उपवास होता, म्हणजे ती सुवासिनी होती, कारण इथं नामकरण सोहळा आणि वास्तुशांती होते आमच्या शेजारीच. आणि आमच्या अख्ख्या गावातले पहिलंच जरा चांगलं घर आहे, त्याच्यामुळे घर बघायलाही, आणि त्यांनी खरंच खूप छान असं बांधकाम केलेलं होतं. आणि आमच्या जवळचेच आहेत, म्हणजे माझे चुलत भाव आहे, त्याच्यामुळे त्यांनी मलाही बोलवलं होतं. तर आम्ही गेलो होतो. आणि माझ्या वहिनीला तर सारखे म्हणजे फोटोज रील्स वगैरे काढायचेच असतात. माझा अर्धा वेळ तर माझ्या वहिनीचे फोटो काढण्यामध्ये जात असेल. चला रे, राहा मागं चांगलं. चला. संध्याकाळी येता येता बराच उशीर झाला होता, आणि पूर्ण अंधार पडायला लागला होता. म्हणजे 6 वाजून गेले होते, तरीही म्हणजे कॅमेऱ्यामध्ये शूट होत होतो बऱ्यापैकी. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडासा व्ह्यू घेऊया, कारण खरंच खूप छान वाटतं गावाकडचं वातावरण. आणि मला मिरच्या घ्यायच्या होत्या, कारण माझ्या आईला, म्हणजे तिला माहिती आहे की मला धपाटे आवडतात, तर तिचं आल्यापासून चाललं की जा मिरच्या घेऊन या, मी तुझ्यासाठी करते. आणि तिला जमत नाही आहे, वेळ नसतो, तरी ती म्हटली चल तुझ्यासाठी करते, कारण एवढाच 1-2-4 दिवस असतात तुला करून घालायचे. तर तिला म्हटलं चल मिरच्या घेऊन येते. तर हा आपला आजचा छोटासा ब्लॉग होता, जास्त शूट करणं झालं नाही, पण जेवढा जमला तेवढा मी शूट केला. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, आणि आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका न्यू व्लॉगसोबत. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा.